सोलापुरात होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू धंद्यावर मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 3,87,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 11 आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी होळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकांना विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या। या कारवाईत मुळेगाव तांडा व गुळवंची येथे हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे टाकून 39 बॅरेलमधील 7,800 लिटर गुळ मिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आले। या प्रकरणात 3 आरोपींविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच कामती पोलीस ठाणे हद्दीत 53 लिटर हातभट्टी दारू व 25 लिटर शिंदी जप्त करण्यात आली आहे। तर जवळा तालुका सांगोला येथे 141 देशी दारूंच्या बाटल्या व 5 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। या संपूर्ण कारवाईत 7,800 लिटर गुळ मिश्रित रसायन, 58 लिटर हातभट्टी दारू, 25 लिटर शिंदी व 141 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 3,87,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 7 केसेस नोंद करण्यात आल्या आहेत। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांच्या पथकाने पार पडली।